आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज. जात पडताळणीवरील आरोपावरून वाद, माफी न मागितल्यास अब्रू नुकसानीचा इशारा. मिरज महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 20 मधील नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. माजी नगरसेविका स्वाती पारधी यांनी काही उमेदवारांच्या जात पडताळणी दाखल्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप होत आहे. या विधानाबाबत नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते संतोष कोळी यांनी स्वाती पारधी यांचे आरोप पूर्णपणे बिनबुडाचे असल्याचे सांगितले. त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट इशारा दिला की स्वाती पारधी यांनी आपल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागितली नाही तर त्यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात येईल. या प्रकरणामुळे स्थानिक राजकारणात तणाव निर्माण झाला असून संबंधित घडामोडीवर नागरिकांचे लक्ष लागले आहे. नमस्कार, मी संतोष कोळी. नुकताच पार पडलेले महानगरपालिकेची निवडणूक 2025-2026 प्रभाग क्रमांक 20 अनुसूचित जमातीमधून निवडणूक लढवलेलं होतं. त्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच मला 2200 मतदान तिथली जनतेने मला दिले. फक्त प्रेस घ्यायचं कारण म्हणजे काय की एक 2 दिवस अगोदर एक माजी नगरसेविका स्वाती पारधी प्रेस घेतले होते आणि ते प्रेसच्या माध्यमातून ती निवडून आलेली अश्विनी विनोद कोळी यांच्या विरोध दाखल्याबद्दल काहीतरी बोललेले. त्यांचे दाखले काहीतरी भोगस आहेत आणि समितीकडे त्यांनी त्यांचे मुद्दा काहीतरी मांडल्यात, ऍक्सेप्ट घेतल्यात. त्यांचे काय आजोबाचे दाखल्या खोटी आहेत, त्यांचे आत्तेचे दाखले खोटे आहेत, अश्विनीशी कोळीची पण दाखले खोटे आहेत म्हणून त्यांनी जात पडताळणी ऑफिसला ह्यांचे विषय काहीतरी मांडल्यात. पण त्यांच्याविषयी बोलताना माझे पण नाव घेतले त्यांनी, संतोष कोळीची पण दाखल्याबद्दल काय. फक्त माझं दाखले ओरिजिनल आहेत का डुप्लिकेट आहेत ह्यो मी जात पडताळणीला दाखवीन आणि माझे कागद माझ्याजवळ आहेत आणि माझे कागद तुम्हाला काहीतरी मिळाले असले तर सांगा. उगाच खोटं बिनबोडायचा आरोप करू नका की कोणतर सांगण्यावरनं, कुठले तर ऐकण्यावरनं असं कोणता आरोप करू नका, असं माझं मत आहे. फक्त बोलायचं एवढं एक आहे की माझी नगरसेवक गेले 5 वर्ष कोणातर जीवावर तुम्ही निवडून आलेले होते. गेले 5 वर्ष तुम्ही किती काम केलंय, काय केलंय तिथली जनतेला माहिती आहे. आणि ह्या 2025-26च्या जो निवडणूक झाला त्याच्यात तुम्हाला 432 मतदान मिळाले. मी पहिल्यांदा उभारून मला 2200 मतदान मिळाले. फक्त बोलायचं काय, तुम्हाला पुरावाशिवाय काही बोलू नका, हे माझी विनंती आहे. आणि मी माझ्या विरोधात काय तुम्ही बोललाय की माझे दाखले डुप्लिकेट आहेत म्हणून, आणि ह्या गोष्टीसाठी मी कोर्टात तुमच्या विरोध मानहानीचा दावा दाखल करणार आहे, हे माझी मत आहे. आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल. अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.